तुम्हाला माहिती आहे का छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण ग्रंथ हा कुठे लिहिला? तर बुधभूषण लिहिताना छत्रपती संभाजी महाराज प्रचितगडावर वास्तव्यास होते. तर सगळी जग दुनिया एसी आणि पंख्याखाली झोपलेली असताना आम्ही एवढ्या कडाकाच्या उन्हाळ्यात निघालो प्रचितगडावर. प्रचितगडावर जायचं एवढं सोपं नाही मित्रांनो. इथे फक्त वाघ आणि मराठीत जाऊ शकतात. तर गडावर जाताना शृंगारपूर या गावावरून जायला लागते. जाताना फक्त जंगल आणि डोंगर आणि वाटा दाखवला असले धागे, या धाग्यांच्या साह्याने प्रचितगडावर पोहोचू शकतो. आता तुम्ही विचार करता एवढ्या उभं आता मी कशाला निघालो तिकडं? तर 4 वर्षापूर्वी आम्ही काही स्वप्न बघित होतं, त्या स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि या ठिकाणी आवाढव्य जंगल चढताना एवढा दम लागतो की नाही, आपण जागा बघत नाही, काय बघणार, कुठं पण आपण झोपू शकतोय. तर अॅनिमेशनच्या माध्यमातून तुम्हाला थोडक्यात दाखवतो आम्ही कसं निघालो इथे. तर जायला चांदोलीच्या बॅक वॉटर वरून आणि चांदोलीच्या जंगलातून जायला लागते. तर जाताना आम्हाला प्रमुख 2 अडचणी नव्हत्या. एक तर जंगलाचा भाग आणि दुसरा म्हणजे उभा डोंगर चढणे. तर या ठिकाणी मी पहिला टप्पा तर पूर्ण केला होता. आता वेळ होती उभा डोंगर चढायचे. या ठिकाणी 50% ट्रॅक संपला होता, पण आमच्याकडे पाणी काहीच नव्हतं आणि डोक्यावर कडक ऊन होतं आणि उन्हामुळे डोंगर पण तापला होता. त्यामुळे सगळंच ऊन झालं. आणि त्यासोबतच आमच्यासोबत लहान मावळी पण होती, ज्यांची जबाबदारी आमच्यावर होती. तर एवढ्या कडाकाच्या उन्हाळ्यात तिथे हिट स्ट्रोक येऊन दगा होण्याची शक्यता आहे. तरी पण आम्ही का निघालोय ते आम्ही वर जाऊनच सांगतो. तर वर जाताना हवा पण अक्षरशः गायब झाली होती आणि सावली पण कुठेच नव्हती. तरी पण आम्ही गडरक्षिणी बहिरी मातेच्या कृपेने शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलो आणि सकाळी 8:30 ला चालू केलेला ट्रॅक दुपारी 1:30 वाजता संपवला. आता मी एवढ्या भर दुपारचा वर का आलोय ते सांगतो नेक्स्ट व्लॉग मध्ये. आता भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. आणि हा बघा वरून नजारा.